असं मला प्रथमेशने सांगितलेलं आहे. अरे माझी बायको, सॉरी काहीतरी बोलू नको वहिनी, असं मी काही बोललो नाही. येस वहिनी, आय एम रिअली सॉरी. मला त्याने सांगितलं अरे नाही उगाच मला शिव्या बिव्या घालायला लागला. आता तुला मारायला लागला मला, आणि मग मी काय केलं, मी चाप 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 मी पण मारतोय, तो पण मारतोय, खालून प्रयत्न करतोय बिचारा. मला ना सवय होती नख वाढवायची, तर ते नख ना कुठेतरी त्याला डोळ्यात लागलं आणि रक्त आलं रे. त्याने नाही त्याने सांगितलं नाही, त्याला असं वाटलं असेल की बिचाराला कशाला अडकवा, आणि ह्याने मला मारलं याच्यावर. आपली फजिती जास्त. तुमचं विचारायचं तरी कोणाला? आपल्या घरात आपला दादा, तो पण मराठी मीडियम मधला, अकनल अकनल असनल असनल असंच काहीतरी वाचायचो. ती माझं लेडी लक आहे, ती माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्य वेगळंच झालं असं मला वाटतं. नाचणार तर 200%. मी सुट्टी टाकलेली आहे याच्या लग्नासाठी. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. एंटरटेनमेंटची डिलिव्हरी घेऊन पीपी किट आपल्या सोबत आलेला आहे. कसे आहात सगळ्यात सांग, कसे आहात? खूप भारी, खूप भारी, खूप मस्त. बरं, मगासपासून आमचे थांबून थांबून गाल दुखले, इतकं हसवताय सगळ्यांना इंटरव्ह्यू मध्ये. मला माहित नाही शूटिंग करत असताना तुम्ही सगळ्यांना किती हसवलं असेल, दोघांनी मिळून किती लोकांची मजा घेतली असेल. काय काय केलं म्हणजे तुमचे वन लाईनर असू दे, तुम्ही खोड्या काढल्या तेवढं तर मला वाटतंय. हे खरं आहे का? आमच्याकडे बघून तुला वाटतं का आम्ही खोड्या काढू? मला वाटतं. तेच मी विचारलं तुला वाटत असेल तर आम्ही सांगतो. नाही पण आम्ही तसं काही फार कोणाला काही छेडलं नाही, आम्ही एकमेकांना छेडत होतो आणि एकमेकांची मजा घेत होतो. आणि आम्ही आमचा जो रायटर आहे राम काटमोडे आणि विनोद बानवे, तर त्यांना आम्ही म्हणजे राम सेटवर होता, तर त्याला ना मुद्दाम आम्ही एखादा वाईट जोक सुचला ना की त्याला जाऊन ऐकायचो, कारण त्याला ते आवडायचं नाही. सो आम्ही काहीतरी वाईट सुचलं ना आम्हाला, आणि आम्हाला माहिती हे कट होणार, तर मी आणि पृथ्वी मुद्दाम राम ऐकणार आहे, हा जोक इथे यायला पाहिजे, हा जोक इथे यायला पाहिजे. नको ना यार, हा नाही ना जाते यार आपल्या पिक्चरला, त्याला खूप त्रास द्यायचा. किंवा एखादं कॅरेक्टर आम्ही ठरवलं होतं, म्हणजे कोणाच्या तरी काहीतरी लकबी आहेत, नको नको ते नको दाखवणार नाही मी, पण काही आमच्या सेटवरती आमच्या क्रू मेंबर्सच्या काही लकबी होत्या, काही मॅनरिझम्स होते. सो आम्ही ना ते बघून ठेवले होते, तर आम्ही ना एकट्यात तो माणूस गेला ना की आम्ही ते करायचं. जाऊ दे, ते करू नाही शकत आता, म्हणजे चिडायचो. आणि मग आम्ही क्रिकेट खेळायचो, तर बाकीच्यांना आम्ही बॉल आणायला लावायचो लांब लांब मारून. हे सगळं आम्ही केलं. म्हणजे ती शेवटच्या भागावरची मुलं असतात तसं साधारण तुम्ही धुडगूस घातलं साधारण. बरं, आपल्या ट्रेलर मध्ये दिसतंय की लोकांनी तोंडावर दारं काय बंद केलेत, जवळपास तुम्ही मार खायच्या तयारीत होतात. खऱ्या आयुष्यात कधी झालं असेल किंवा मार खाता खाता वाचलंय, मारलं नाही पण वाचलंय, इतकं केलंय? खरंच गुन्हे आहोत रे आम्ही असं मस्करीत म्हणत असू सार्केस्टिकली, पण आम्ही खरंच गुन्हे, आम्हाला नाही कुणी आजपर्यंत असं मारायला वगैरे आलं देवाच्या दयेने अजून तरी. म्हणजे मला एकदा शाळेत मारायला आले होते. शाळेत मारायला म्हणजे मी आमचा एक मित्र होता फडतरे म्हणून, आणि तो थोडा असा हे होता, फॅट होता, थोडासा जाडा होता, आणि त्याच्या शर्टवर आमचा एक व्हाईट शर्ट असायचा, व्हाईट शर्ट आणि निळी पॅन्ट ना शाळेची, तर त्याच्या मागे आम्ही H फॉर हत्ती लिहायचो. म्हणजे एलिफंट पण नाही, H फॉर हत्ती, म्हणजे H लिहायचो फक्त, आणि माझ्या बाजूचा आणि मी लिहायचो. तर त्या दिवशी मी लिहिलेलं नव्हतं, त्या दिवशी माझ्या बाजूच्याने लिहिलेलं होतं, मी लिहिलेलं नव्हतं. तर तो मधल्या सुट्टीत ना उगाच मला शिव्या बिव्या घालायला लागला, आता तुला दाखव. आणि तो म्हणजे स्कॉलर, तिसरा बिसरा यायचा वर्गात ना वगैरे, म्हणजे शाळेत ना तिसरा, वर्गात ना पण नाही, शाळेत ना तिसरा दुसरा वगैरे यायचा. आणि तो आला रे, आणि तो मारायला लागला मला, आणि मग मी काय केलं, मी बेंचवर गेलो आणि चाप 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 मी पण मारतोय, तो पण मारतोय, खालून प्रयत्न करतोय बिचारा. बरं, आमच्या वर्गातली पोरं तुला माहिती आहेत, वर्गातली पोरं मला मारतायत वर मी आहे म्हणून. म्हणजे काय चाललंय तुमचं? बरं, मला ना सवय होती नख वाढवायची, तर ते नख ना कुठेतरी त्याला डोळ्यात लागलं आणि रक्त आलं रे. आणि मग भाई नंतर मग तो गेला त्या काय थोडस औषध वगैरे लावायला, आणि तिकडे गेला, आणि भाई मला वाटलं आता वाट लागली आपली, कारण तो तिसरा वगैरे येतो रे. आपण भेंडी नसतोच, आपण एक 50वे 60वे वगैरे. म्हणलं अरे आता काय करायचं, तर त्याने काय सांगितलं, त्याने सांगितलं मी पडलो. आणि मला त्याच्याबद्दल रिस्पेक्ट एवढा वाटला की त्याने सांगितलं नाही, त्याला असं वाटलं असेल की बिचाराला कशाला अडकवा, आणि ह्याने मला मारलं याच्यावर. आपली फजिती जास्त. त्याच्यामुळे तेव्हा मला मारामारी माझी थोडीशी झाली होती. थँक्यू मित्रा. थँक्यू सो मच. आणि आता त्याला लकी वाटत असेल की यार प्रथमेश परब माझ्या मागे
हो. patch वगैरे नाही लिहायचे. तो भेटतो अजून, तो छान छान सांगत असेल ना मित्रांना, अरे याने मला उसने मुझे मारा था. नख मारलं. बरं इकडे ट्रेलर मध्ये आम्ही बघितलं ते फर्टिलिटी काहीतरी वाचताना तुमची तारांबळ उडत होती. मी तर मराठी माध्यमाची आहे त्यामुळे माझं झालं होतं. मी एकदा गेले होते आणि म्हणते बंकट कुठे, आणि नंतर मग कुठेतरी बंकट कुठे असं मी विचारलेलं फार वर्षात, आणि मग तिथे एक इंग्रज आलेली व्यक्ती, इट्स बँक्वेट, Banquet, हो. असं माझं झालेलं. सो तुमचं असं झालंय का, किंवा तो काय किस्सा आहे यार? होय होय, बऱ्याचदा झालं, बऱ्याचदा झालं. फर्टिलिटीचा आता जसं सिनेमात आम्ही फर्टिलिटी दाखवलं तसं खऱ्या आयुष्यात पण झालंय की जेव्हा हो. भाषाच आहे ना ती हळूहळू अवगत होणार. पण आधी असं व्हायचं की आईला कसं बोलायचं, कसं. प्रत्येक इंग्रजीच्या पुस्तकात पहिलं पान जे असतं त्याच्यावरती लिहिलेलं असतं एक्नॉलेजमेंट. आणि ना आमचे सर रोज वर्गात यायचे, GC पाटील सर, आणि आम्हाला कधीच त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला तो शब्द सांगितला नव्हता. ते रोज आम्हाला म्हणायचे तुमचं तुमचं वाचा, तुमचं तुमचं विचारायचं तरी कोणाला. आपल्या घरात आपला दादा, तो पण मराठी मीडियम मधला, अकनल अकनल असनल असनल असंच काहीतरी वाचायचो. एक्नॉलेजमेंट मला कधीच जमला नाही. 9वीच्या वर्षात शेवटच्या दिवशी आमच्या सरांनी जेव्हा मला सांगितलं की या शब्दाचं नाव आहे एक्नॉलेजमेंट, म्हणजे हा शब्दाचा उच्चार जो आहे तो एक्नॉलेजमेंट असा आहे. अच्छा, पण तोपर्यंत त्यांनी सगळं केलं होतं. म्हणजे इंग्रजी सुधारण्यासाठी त्यांनी ते एक्नॉलेजमेंट मधनं जेवढे शब्द तयार होऊ शकतात तेवढे सगळे लिहा. म्हणजे त्या ACE एस वगैरे वगैरे असे शब्द असं सगळं केलं होतं. पण कळला तो शेवटपर्यंत नव्हता वर्षाच्या. म्हणूनच बहुतेक आता तुला कळल्यानंतर एक्नॉलेजमेंट मिळते. नाही, पण त्याच्यामुळे मी त्या न्यूनगंडातनं मी ती भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. हे खूप भारी आहे. तर गाणं आम्ही बघितलं आणि गाण्यामध्ये ना खूप गोड काय वाटतंय, त्या सगळ्या बायका त्या तर आहेत, पण तुम्ही दोघं जण जे असं जे काही आहे ना खूप गोड वाटतंय. सो मला तुम्हा दोघांना विचारायचंय की बाळाला होल्ड करणं प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कधीतरी पहिल्यांदा घडतं. आपण आधी घाबरतो काचरत, आणि मग कधीतरी कुठलं तरी नवजात बाळ आपण आपल्या हातामध्ये घेतलं असतं. तर तुझं असेल किंवा तुझं असं एखाद्या आयुष्यामध्ये असं आहे का मुवमेंट की जेव्हा बाळाला नवीन. आमच्या बाजूला एक चिकू नावाची मुलगी राहायची चाळीत, आणि ती म्हणजे तिचं नाव गौरवी आहे, पण तिचं आम्ही लाडाने तिनं चिकू म्हणतो. तर ती जी चिकू आहे ती साधारण मी आणि आपलं शूटिंग माहिती आहे ना, ते असलं तर असतं, नाही तर मग घरीच असतो आपण. सो तिचे आई बाबा नेहमी तिला सोडून जायचे बाजूला, आणि ती अशी ती छोट्या कपड्यांमध्ये तिला असं हे केलेलं आहे, ते असे दुपट, आणि ती माझ्यावर टीव्ही बघायची, रोज टीव्ही बघायची, गाणी बघायची, मजा मस्ती करायची. आणि आता तिला व्हिडिओ कॉल केला किंवा काही केलं ना, ते पहिले विचारते की बाबू, मला बाबू म्हणतात, तर बाबू काका कुठे, बाबू काका कुठे. सो ती जी मुवमेंट आहे ना की बाबा एक लहान मुलगी छान आपल्या बाजूला झोपली मस्त आणि बघते, आणि तिचं एवढेसे हात, आणि तिला ते असं मोठं होताना बघितलंय मी. सो त्याच्यामुळे ती फारच कनेक्टेड आहे माझ्याशी. तुझं जुईचं आहे का? व्हिडिओच शोधतोय की जाईला जेव्हा मी पहिल्यांदा मांडीवर घेतलं होतं ना तेव्हा माझी काय अवस्था झाली होती. बापरे, मी आय एम सो सॉरी, मी आता फोन काढला बाहेर, पण मी जीव तो आहे व्हिडिओ जवळपास, पुतणी म्हणजे. पुतणी म्हणजे माझा जीव आहे. आणि मी ना मला मम्मीने सांगितलं मी घेऊच नाही शकत नवजात शिशू असं हातात घेऊन. मला खूप भीती वाटते, कारण ते खूप डेलिकेट असतात यार, ते खूप नाजूक असतात. म्हणजे ते हळूहळू हलत असतात सतत, काहीतरी त्यांचे हात छोटे छोटे, आणि ते बघताना गोड वाटतं, पण ते घ्यायचं ते सांभाळायचं म्हणजे भीती वाटते. तर मला मम्मीने बसवलं, माझ्या वहिनीने मेघनाने बसवलं, मला म्हणाले की बस तुझ्या मांडीवर आम्ही देतो, काही करणार नाही ती. तर तो व्हिडिओ मला आता सापडत नाही नेमका, पण असं हे झालं होतं की अरे हळूहळू पण घेतल्यानंतरची जी फिलिंग होती ना की ते जाई हातात होती रे असं. आणि ती माझं लेडी लक आहे, माझं पोरग आहे ना ते जाई, ती माझं लेडी लक आहे. ती माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्य वेगळंच झालं असं मला वाटतं. त्यामुळे तिला असं ते जवळ घेतल्यानंतर ह्या सिनेमात मी ते खूप रिलेट केलंय म्हणजे ते बाळाबिळाचं सीन जेव्हा यायचे ना तेव्हा, कारण माझ्या आयुष्यात आता ती 2 वर्षांची 3 वर्षांची, त्यामुळे मी आता 1-2 वर्षातच हे सगळं अनुभवतोय ना की लहान बाळ असतं घरात तेव्हा काय मज्जा येते. त्यामुळे माझी पुतणी जेव्हा मी तिला जवळ घेतलं होतं दॅट इज अ व्हेरी काय म्हणतो एक अशी मोमेंट आहे जी कधीच विसरू नाही शकत ना ती. त्यामुळे आता तू विचारल्यानंतर मला ते आठवलं पटकन की अरे मी तिला घेतलं होतं असं, मला भीती वाटत होती. त्यामुळे येस, त्याच्यामुळेच ते गोड आलं असेल मला असं वाटतं, कारण त्याच्यात त्या फिलिंग्स आहेत. जसं याने चिकू बद्दल सांगितलं, जसं मी जाईबद्दल सांगतोय की त्या फिलिंग्स आहेत की त्या बाळांसोबत आम्ही खूप कनेक्टेड आहोत. आम्ही आमचंच काहीतरी आहे, ते आम्हीच आहोत ते, असं त्या पद्धतीने आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. त्यामुळे येस, गाणं तर धुडगूस घालते. जाता जाता विचारायचंय, तुम्ही दोघं जण याच्या वरातीमध्ये या गाण्यावर डान्स करणार आहात का, खांद्यावर घेऊन? अरे 200% खांद्यावर घेऊन खांद्यावर घेऊन चालेल, डन खांद्यावर घेऊन, पण नाचणार तर 200%. मी सुट्टी टाकलेली आहे याच्या लग्नासाठी. काय मित्रांनी सल्ले काय दिलेत? कशाबद्दल? बोहल्यावर चढणार आहे हा याने मला सल्ले दिले, मी काय दिले, याने मला सल्ले दिले करू नकोस म्हणून.
पण मी म्हटलं मी करणार आहे. नाही, पण माझं मतपरिवर्तन केलेलं आहे प्रथमेश पराडने. तो मला म्हणाला की आयुष्यात लग्न हे करायलाच हवं. ते म्हणतात ना की शादी का लड्डू जो खाए वो पचता है, जो ना खाए वो भी पचता है. त्यामुळे मग खाऊनच पचतावूया असं मला प्रथमेशने सांगितलेलं आहे. पण काय बोलतोय? अरे माझी बायको, अरे सॉरी काहीतरी बोलू नको. वहिनी, हे असं मी काही बोललो नाही. येस येस वहिनी, आय एम रिअली सॉरी, उगाच. पण मला त्याने सांगितलं की अरे लग्न काय कर. अरे नाही हा लग्न, त्याने मला सांगितलं की लग्न कर, लग्न कर. मी बघ, लग्न कर. अशा खूप सुंदर मुली असतात आपला संसार सांभाळणाऱ्या, हेच बोलायचं ना. सॉरी हा नाही, पण त्याने मला खरंच हा सल्ला दिलेला आहे की योग्य एक वेळेत तुला चांगली लग्न मुलगी शोध आणि लग्न कर. येस. असं त्याने मला सल्ला दिला. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. Yes. खूप साऱ्या शुभेच्छा. आय होप ही एंटरटेनमेंटची डिलिव्हरी सगळीकडे घरपोच होणार आहे. Yes, thank you. सगळेजण याला भरघोस प्रतिसाद देणार. मला वाटतं एकदा तुम्ही तुमच्या दोघांच्या स्टाईल मध्ये प्रमोट करायला हवं. भाऊ हा. 9 फेब्रुवारीला आपला पिक्चर येतोय, नाव काय? डिलिव्हरी बॉय, डिलिव्हरी बॉय. तर सगळ्यांनी जाऊन बघायचा थिएटर मध्ये. थिएटर मध्ये. हा. सोचे हा. काय तिकिटाचं काय करायचं? काही टेन्शन नाही, भाऊ आहेत ना. हा, तुम्ही तुमची काढा. हा. हा, आम्हाला काही सांगू नका. हा, चला 9 फेब्रुवारीला नक्की थिएटर मध्ये जाऊन बघायचा डिलिव्हरी बॉय फॅमिली सोबत. हा